महाराष्ट्र थाने जिले के 18 विधानसभाओं में इस बार लहराएगा भाजपा शिवसेना का महायुति का झंडा। थाने में आयोजित दिनांक 17 अक्टूबर 2019 को सभा को संबोधित करते हुए शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने मंच के माध्यम से कही। बता दें कि महाराष्ट्र में 288 विधानसभा सीटों पर एक साथ 21 अक्टूबर को मतदान होगा और 24 अक्टूबर को होगी मतों की गणना। फिलहाल थाने की कोपरी पाचपा खाड़ी विधानसभा क्षेत्र से एकनाथ शिंदे की जीत पक्की मानी जा रही है। हम आपको बता दें कि दिनांक 17 अक्टूबर को शिवसेना भाजपा व आरपीआई महायुति की सभा आयोजित रही, जिसमें थाने महानगर पालिका की महापौर मीनाक्षी शिंदे, थाने महानगर पालिका के अस्थायी सभापति राम रेपाले, शिवसेना के राष्ट्रीय संगठक गुलाब दुबे, थाने सभागृह नेता नरेश मस्के, थाने शिवसेना उत्तर भारतीय नेता शशि यादव, भाजपा के बालाजी केंद्रे, थाने भाजपा अध्यक्ष संदीप जी लेले और अनंत तरे तथा सांसद राजन बिचारे, सांसद श्रीकांत सिंधे, विधायक प्रताप सरनाइक, विधायक संजय जी केलकर, उत्तराखंडी संपर्क प्रमुख महावीर पैनलू जी मौजूद रहे। हमारे इस मंच पर मंचासीन सभी मान्यवर और हमारे मंच परिसर में आए हुए ठाणे के सभी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई, अन्य घटक दलों के सभी शुभचिंतक, विशेष करके हमारी ये जो माताएं, हमारी जो बहनें आई हैं, ये नारी शक्ति के प्रतीक, यही नारी है, यही शक्ति, यही गीता, यही भारत माता है। मैं इन सब माताओं और बहनों को विशेष करके अभिनंदन करना चाहूँगा। मेरे मित्रों, कम समय में अपनी बातों को रखना। हम उत्तर भारत से, मेरा संबंध उत्तर भारत से निकली हुई गंगा महाराष्ट्र के दक्षिण के सागर में विलय होती हैं। इन संबंधों को हमेशा बरकरार बनाए रखी हैं। तो इसके कारण ये भगवा झेंडा फडकवणार आहोत याबद्दल कोणाच्या मनामध्ये कुठली शंका राहिलेली नाहीये। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विरोधकांनी तेव्हा देखील निवडणुकीमध्ये चुरस दाखवण्याचा प्रयत्न केला। माननीय खासदार राजनजी विचारे हे उमेदवार होते। विचारे साहेब एक सच्चे शिवसैनिक आहेत आणि हीच त्यांची एक पुंजी आहे। संकटांना रोखण्या ताठ फुलाकणा, दुश्मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा। रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे, आज हृदयातूनही घोषणा गरजू दे।
30 वर्षापेक्षा जास्त या भागातल्या लोकांची अपेक्षा होती, इच्छा होती या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं आगमन व्हावं आणि उद्धव साहेबांना जवळून पाहावं आणि त्यांचं भाषण ऐकावं अशी गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा होती. आज खरं म्हणजे ही ऐतिहासिक सभा साहेब. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 91-92 साली आदरणीय शिवसेना प्रमुखांची सभा समोरच्या चौकामध्ये झाली होती. ती ऐतिहासिक सभा होती. धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यावेळेस होते आणि त्यांनी वाघळे इस्टेटमध्ये ही सभा आदरणीय शिवसेना प्रमुखांची लावली होती. त्यावेळेस देखील या भागातली लोकांनी सर्व शिवसेनेवर असलेलं प्रेम, आदरणीय शिवसेना प्रमुखांवर असलेलं प्रेम त्यावेळेस व्यक्त केलं होतं. साहेब, माझी सुरुवात याच भागातून झाली. आपली बाजूची शाखा इथे आहे. ही शाखा जाताना आपल्याला दिसेल. या शाखेचं शाखा प्रमुख आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला 1984 साली याचं शाखा प्रमुख पद दिलं. तेव्हा माझं वय होतं 20 वर्ष आणि शाखा त्यावेळेस आमच्याकडे फार काय शाखा बांधायला ताबडतोब काय बांधता आली नाही. पण 2-2.5 वर्षामध्ये आमची शाखा झाली. पण शाखा अगदी झाली ती अगदी कॉन्क्रीटची मजबूत किल्ल्यासारखी शाखा झाली. आणि तेव्हापासून या भागामध्ये शिवसेनेचं काम सुरू झालं साहेब. हा वाघळे इस्टेट हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. एकदा एकाच दुसरा शिवसेनेचा नगरसेवक किंवा असेल की नसेल माहीत नाही मला, परंतु जेव्हापासून हा एकनाथ शिंदे आणि माझ्याबरोबर संजय मोरे, रवी फाटक, बाळा ढाल हे सर्वजण नगरसेवक झाले आणि तेव्हापासून आज या बालेकिल्ल्यामध्ये एकही काँग्रेस राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही, सगळे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. 32 नगरसेवकापैकी 29 नगरसेवक शिवसेनेचे आणि 3 देखील आहेत ते भाजपाचे, आपल्या मित्र पक्षाचे आहेत. हा इतिहास आहे आणि ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वाघळे इस्टेट सांभाळते आणि म्हणून हा वाघळे इस्टेट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचा नेता मला बनवला हे फक्त शिवसेनेतच घडू शकतं, इतर पक्षात होणे नाही. आणि म्हणून शिवसेना ही 4 अक्षर माझ्या आयुष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन आणि आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद, त्यांची पुण्य आहे. आणि म्हणून या ठाणे जिल्ह्यामध्ये दिघे साहेबांनी देखील शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम केलं. अगदी गावागावामध्ये, शहरामध्ये, वार्डामध्ये शिवसेना शाखांचं जाळं निर्माण आहे. बाजूची भिवंडी असेल, बदलापूर, अंबरनाथ या सर्व महापालिका नगरपालिकांवर शिवसेनेचा आणि महायुतीचा भगवा डौलाने फडकतोय. जिल्हा परिषदेवर देखील शिवसेनेचा भगवा फडकला आणि म्हणून हा जिल्हा शिवसेनामय. ठाणे जिल्ह्याचं नाव अभिमानाने घेता, ठाणे जिल्ह्याचा गौरव करता, कार्यकर्त्यांचा सन्मान करता. आणि याचं कारण एकच आहे, हा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या शिवसेनेच्या गडाला किती वादळं आली तरी सुद्धा तडा जाऊ दिला नाही, एक चरोटा देखील येऊ दिला नाही. आपल्या मार्गदर्शनाखाली ही घोडदौड चालू आहे. आणि म्हणून आज तुम्हाला जवळ पाहावं, आपल्याशी काढला आझाद मैदानपर्यंत तुम्हाला आम्ही विनंती केली, साहेब तुम्ही देखील आम्हाला या ठिकाणी या भागामध्ये ओळा, माझीवाडा, लोकमान्य नगर या भागातल्या सर्व धोकादायक इमारती ज्या आहेत त्याचं पूर्णपणे सुनियोजित असा विकास होईल, रुंद रस्ते होतील. या प्रत्येक वेळेला चांगल्या काळामध्ये सुद्धा आणि जेव्हा संघर्षाचा काळ होता त्यावेळेला सुद्धा ठाणेकर शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत खंबीरपणाने उभा राहिला, खांद्याला खांदा लावून उभा राहिला. लढूच नाही तर ते जिंकू शकतो हा आत्मविश्वास मला आहे. आणि मनापासून सांगतो की प्रत्येक वेळेला मग आमदार असतील, खासदार आहेत, आपले नगरसेवक आहेत,
अप्रतिम लोकप्रतिनिधी. इथे एकनाथ तुम्ही सांगत होता तिकडे बाजूला शाखा आहे, त्या शाखेची तुम्ही शाखा प्रमुख होतात, आता आमदार आहात, मंत्री आहात. अनेकदा असं होतं की माणसं मोठी झाल्यानंतर ज्याने आपल्याला मोठं केलं त्यांना विसरून जातात. पण तुमच्या ठाणेकरांचं एक वैशिष्ट्य आहे, मला वाटतं ते आपल्या शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे, दिघे साहेबांची आहे की किती मोठं झालं तरी सर्वसामान्याला विसरायचं नाही. आणि हा जो काही वारसा आहे हा वारसा तुम्ही जपलात. आणि परवा मी कोल्हापूरमध्ये होतो, त्या कोल्हापूरकरांना सुद्धा मी हेच सांगितलं आणि मी बोलल्यानंतर टाळ्यांचं कडकडाट झालं. कारण पाऊस असा विचित्र झालेला आहे, म्हणजे असं म्हणतात की यावेळेचा मान्सून असं आहे की वो किसी के मानता भी नाही और किसी की सुनता भी नाही. म्हणून त्याला मान्सून मानत पण नाही आणि सुनत पण नाही. पडतो तो असा पडतो की सगळं हाऊसफुल करून टाकतो. मग ठाण्यामध्ये सुद्धा पाणी, त्याही वेळेला तुम्ही बोटीत बसून ते गेले होते, ते ट्रेनमधला अडकलेली माणसं तुम्ही सोडवली. तेवढ्यात कोल्हापूरमध्ये पूर आला. कोल्हापूरमध्ये एकनाथजी म्हणाले की मी जाऊन येतो तिकडे, काय हवं नको बघून येतो. ते गेले, ते मला वाटतं की कोल्हापूरमध्येच राहतात, ठीक आहे. त्यांच्यासोबत श्रीकांत गेला, मग बाकी सगळे राजेंद्र सगळे गेले. मग कुठेही काही असं घडू नये, पण घडल्यानंतर आपलं तुपलं न करता तुम्ही स्वतःचा जीव प्रसंगी धोक्यात घालून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता धावून जाता, याला म्हणतात शिवसैनिक. आणि खरंच हे असले सगळे सैनिक असे साथी सोबती मी प्रत्येक सभेत सांगतो की हे सगळे मला लाभले. मी कुठल्या तरी सभेमध्ये बोललो की शिवसेना प्रमुखांनी मला ही सगळी भूतं दिलेली आहेत. एक वेळ भूत मानेल पण शिवसैनिक नाही काय. हे असे सगळे शिवसैनिक आहेत. आणि जीवाला जीव देणारं सोबती मिळणं याला किती जन्मीचं पुण्य लागतं मला माहित नाही. आज तुमच्या समोर आलोय, समोर समुद्र पसरलेला नसतं, नजरच पोचत नाही तिथपर्यंत माणसंच माणसं. उष्ण असेल तर ते ज्यांच्यासाठी करतोय त्यांच्या आरोग्याच्या चाचण्या कशा करणार, कोण करणार. हा मेडिकल कॅम्प आपण लावतो पण त्याच्यात सुद्धा असं चाचण्या नाही होत. आणि मग शहरामध्ये काही काही वेळेला साथी येतात. साथी आल्यानंतर सुद्धा मलेरिया आहे की नाही, डेंग्यू झालंय का, टायफॉइड आहे का, आणखीन काही झालंय का, रक्तामध्ये साखर किती आहे, हृदयविकार होऊ शकतो का, ECG कसा आहे. या सगळ्या चाचण्या ज्या आहेत या सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडे आहेत. आणि या सगळ्या चाचण्या जवळपास 200 प्रकारच्या चाचण्या आपलं सरकार आल्यानंतर त्या मी फक्त ₹1 देणार आहे. ₹1 आरोग्य चाचणी आहे. त्या काही कल्पना आहे. नुसतं ठोठो बोंबल्याला काही जात नाही, काय लागत नाही. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ₹10 आम्ही जेवण देणार म्हटल्यानंतर काही जण म्हणाले की शिवसेना भाजपवाले ताट वाटत घेऊन फिरत आहेत. शरद पवार म्हणाले नाही हे राज्य करणार आहेत का स्वयंपाक करणार आहेत. मग तुम्ही टीव्हीवरती पाहिलं असेल हल्ली पंचायत काय झालेले की कुठेही जरी बोललं तरी या दूरदर्शन टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या दुनियेला कळतं. मग पुढच्या वेळेला बोलायचं काय, कारण तुम्हाला वाटतं हे काल बोललं तेच हा बोलतो. पण ते बोललं पाहिजे, कारण काल एक बोललो, आज एक बोललो, उद्या एक बोललो. आपण म्हणजे काही काँग्रेसवाले नाही, जे बोलतो ते करतो आणि जे करणार असून तेच बोलतो. हा आपला खाके आहे, ही आपली वृत्ती आहे. आणि ह्याला आपण जागतो आहोत म्हणून तो असा समुद्र हा आपल्या सभेसाठी येतो. हा समुद्र म्हणजे त्याचं प्रतीक इकडे आहे. ही फार अप्रतिम रांगोळी आहे. शिवसेना संकटांना रोखण्या ताठ बुलाकणा दुश्मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा. महाराष्ट्र के अंदर चुनावी बुगल बज चुका है.
शंखनाद हो चुका है और इसी को देखते हुए हम सारा उत्तर भारतीय समाज आज अपनी कमर कस चुके हैं और हम सब 12 तारीख को असर आईटी पार्क वागले स्टेट के हॉल में उत्तर भारतीय दशहरा और दीपावली स्नेह सम्मेलन का आयोजन किया गया। उस आयोजन में हमारे उत्तराखंड भाइयों का भी भारी मात्रा में सहयोग रहा। मैं उन सारे पदाधिकारियों का और हमारे संपर्क प्रमुख माननीय श्री महावीर जी पैनोली जी, प्रेम गोसाई जी, नेगी जी और प्रेम पंत जी, श्रीमती प्रेम पंत, इन सबको धन्यवाद देना चाहूँगा। इसी तरह हमारे उत्तर भारतीय के मनु तिवारी जी हैं, अमरदेव सिंह जी हैं, भगवान तिवारी हैं, बहुत सारे नाम हैं, मैं सारे नाम नहीं ले सकता, लेकिन इन सब की बहुत कड़ी मेहनत है और इसको सफल बनाने के लिए सारे लोगों ने बहुत ही मेहनत की। मैं सारे पदाधिकारियों को, कार्यकर्ताओं को और हित चिंतकों को मैं बधाई देना चाहता हूं और आपके इस चैनल के माध्यम से उनको अपना साधुवाद देना चाहता हूं कि आप लोग ने बहुत ही सुंदर काम किया और आपने एकता का परिचय दिया है। और इस बार पहली बार ऐसा हुआ है कि उत्तर भारतीय, सारे उत्तर भारतीय जात पात धर्म बोली भाषा सब कुछ छोड़कर एक साथ मंच पे आए हैं और मैं इसका स्वागत करता हूं। और आने वाले दिनों में अगर इसी तरह एकता का परिचय देते रहे तो हम चाहते हैं कि हमारे उत्तर भारतीय बहुत ही आगे जाएंगे और एक साथ हम इस झंडे के अंदर, भगवे झंडे के नीचे रहकर काम करेंगे। हमारे थाना के पालक मंत्री सम्माननीय एकनाथ शिंदे जी, उनको हम लोग ने एक साथ मिलकर सपोर्ट किया है। उनको वोट देने के लिए हम लोग ने एक साथ ठान लिया है और हम हमारे सारे उत्तर भारतीय कमर कर चुके हैं कि उनको इस बार कोपरी पांच पकाड़ी विधानसभा से बहुत ही भारी मात्रा से जिता कर लाएंगे, क्योंकि उन्होंने इतने सुंदर काम किए हैं। विकास तो अपनी जगह है, उत्तर भारतीयों के प्रति उनके मन में जो प्रेम है, जो आस्था है, उनको देखते हुए सारे उत्तर भारतीय बहुत ही तेजी से शिवसेना की तरफ बढ़ रहे हैं। माननीय पक्ष प्रमुख माननीय उद्धव जी ठाकरे साहब जब से अयोध्या गए हैं, आप लोगों ने देखा होगा कि उत्तर भारतीय समाज बहुत तेजी से शिवसेना की तरफ बढ़ रहा है और इस भगवे को बहुत ही तेजी से देख रहा है, क्योंकि ये हिंदुत्ववादी पार्टी है और इस हिंदुत्ववादी पार्टी में देखा जाए तो बहुत ही मान सम्मान मिल रहा है। और हमारे उत्तर भारतीय लोगों ने एकनाथ जी शिंदे को भारी मात्रा से चुन के लाने का एक मन बना लिया है और मन बना ही नहीं लिया है, इस बार उनकी जीत पक्की है, उसमें कोई दो राय नहीं है, ये पत्थर की लकीर है। लेकिन हम चाहते हैं कि उनको कम से कम इस बार 2 लाख के पार किया जाए और भारी से भारी मात्रा में उनको चुन के लाए। और इसी के साथ मैं हमारे वरिष्ठ राष्ट्रीय संगठक माननीय श्री गुलाब चंद्र जी दुबे व हमारे पूर्व ठाणे जिला प्रमुख श्री घनश्याम तिवारी जी, ये दोनों को धन्यवाद देता हूं। और इन्होंने जो हमें काम करने में जो मदद की है, हर वक्त जब भी मैं चाहता हूं, मैं जब भी इनके पास जाता हूं, कोई भी समस्या लेके जाता हूं, ये लोग हमेशा हमारे लिए एक साथ एक होकर आगे आते हैं और मुझे अच्छा मार्गदर्शन करते हैं, जिसकी वजह से मैं आगे चल पाया हूं। और मुझे लगता है कि जहां तक इन लोगों ने अभी तक जो भी संगठन को ले गए, इसके आगे तिल मात्र भी अगर मैं ले जा सका तो मैं पक्का ये समझूंगा कि मैंने कुछ कर चुका हूं या कर सकता हूं। मैं कोशिश करूंगा कि हमारे सारे भाइयों को एक साथ एक कड़ी में जोड़ के लेके जाने की कोशिश करूंगा। और हमारे उत्तर भारतीय विभाग शिवसेना जो बहुत तेजी से आगे जा रहा है, और ये सारी देन ये हमारे राष्ट्रीय संगठक गुलाब दुबे की वजह से है, घनश्याम तिवारी की वजह से है। और मैं इनको फिर से सत मन से, हृदय से धन्यवाद देता हूँ, सत प्रणाम करता हूँ। दोनों भाई हमारे साथ हमेशा बने रहें और इन लोग हमारे पे विश्वास रखें। हम कभी भी इनके नाम को आगे थोड़ा भी तनिक मात्र भी कलंक नहीं लगने देंगे, ये हमारा वादा है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश।